हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत उपवासाची खिचडी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची। तर यासाठी मी इथे साबुदाणा घेतलाय, तो मी 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलाय आणि मी हा रात्रभर भिजत ठेवणार आहे। हे लक्षात ठेवायचे की साबुदाणा जास्त पाण्यामध्ये भिजत ठेवायचा नाही। 6 ते 7 तासानंतर आपण बघायचे साबुदाणा चांगला नरम झाला आहे का। साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मी इथे 2 ते 3 मिरच्या चिरून घेतल्यात। तर मी शेंगदाण्याचं कूट घेतलंय। सर्वात पहिले आपल्याला यामध्ये मीठ ऍड करायचंय, नंतर आपण जे कूट घेतलंय शेंगदाण्याचं ते ऍड करायचंय आणि आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। संपूर्ण साबुदाणा चांगला मिक्स करून घ्यायचा आपल्याला। आता एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल ऍड करायचंय। तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय। तेल गरम झाल्यानंतर सर्वात पहिला आपल्याला ज्या मिरच्या होत्या त्या ऍड करायच्या। त्या मिरच्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या। मिरच्या चांगल्या भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे साबुदाणा घेतला होता तो आपल्याला ऍड करायचा। यामध्ये परत मीठ टाकायची गरज नाहीये, कारण आपण सुरुवातीलाच यामध्ये मीठ ऍड केलं होतं त्यामुळे। आता संपूर्ण खिचडी आपल्याला चांगली परतून घ्यायची। सर्व इन्ग्रेडियंट चांगले मिक्स झाले पाहिजेत। तर अशा प्रकारे आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।